कुठे जातं? मंदिरामध्ये. पाया पण झोपली रे, झोपली रे. अरे अरे अरे. तर आज आहे डे 6 आपल्या ब्लॉगचा. सगळीकडे प्रचार चालू आहे. प्रचार तर चालू आहे मित्रांनो, पण तुम्हाला जर मुंबई वाचवायची आहे बघा की तो नक्की कोणत्या पार्टीचा आहे, त्यांनी मराठी माणसासाठी काय कामं केली आहेत का, कधी उभं राहिलं आहे का. नाही तर नुसती लँड जिहाद करून सगळी जमिनी आपल्या जात आहेत आपल्या हातातून आणि आपण काहीच नाही करू शकत आहे. कारण पैसे टाकणारी पार्टी आली आहे, ते तुम्हाला माहिती आहे कोणती आहे ती. ते जर वाचवायचं असेल तर यांना हकललं पाहिजे. सो मराठीला वाचवायला एकच नेता आहे, तो म्हणजे राजसाहेब ठाकरे. आणि दुसरे असे कोण नेते आहेत जे फक्त पैसे खायला बसले. सगळेच पैसे खायला बसले, पण तुम्ही कुठे राहतायत, कुठलं खातायत त्याचं पण बघा. आजकाल ट्रेनमध्ये पण जेव्हा अनाऊन्समेंट होते ती मराठीमध्ये होत नाही, फक्त हिंदीमध्येच होते. जर कोण आपली आजी किंवा आजोबा शे ज्यांना हिंदी येत नाही, त्यांनी काय करायचं या ट्रेनमध्ये. जेव्हा हिंदीमध्ये अनाऊन्समेंट होते ही ट्रेन इथं थांबणार नाही, तिथे थांबणार नाही. हे बघा, हे घाटकोपरचं स्टेशन आहे आणि त्याच्या खाली मेट्रो स्टेशन आहे. त्याच्या खाली बोर्ड आहे, काय लिहिलं आहे? हिंदीमध्ये लिहिलं आहे. ही आपली परिस्थिती आहे. हे हिंदीमधून फ्लेक्स कोणासाठी लावत आहेत, कोणाला प्रमोशन करत आहेत, कोणासाठी चालू आहे? हे आपल्या मराठी माणसासाठी चालू आहे की भारतीयांसाठी चालू आहे? याच्यावरून एवढंच कळतं की बाहेरचे जे येतात परप्रांती ते यांच्यासाठी चालू आहे, त्यांना रोजगार देण्यासाठी चालू आहे का, त्यांची वोट बँक भरायला. भाई लाज वाटली पाहिजे का तुम्हाला? जिथे राहताय तुम्ही तिकडच्या माणसांसाठी तुम्ही तर काय रोजगार उपलब्ध करत नाहीत आणि बाहेरून येत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही रोजगार देत आहेत. जागा रे जागा मराठी माणसांनी. हाच तुमच्याकडे शेवटचा चान्स आहे. चांगला नेता निवडून द्यायचा आणि मराठी माणसाचं अस्तित्व वाचवावं, जमीन वाचवावी. ऑफिसला जाण्यासाठी आपण आता चालत पुढे आलेलो आहे. तो मित्र येतोय, बाईक घेऊन आलेला आहे. इथून आपण गाडीने जाणार आहे. आता सुटल्यावर मित्र आहे, मित्राची गाडी आहे. सो तासाभरामध्ये घरी पोहोचेल. अर्धा तासाचं ट्रेनचं ट्रॅव्हल आहे. त्यानंतर अर्धा तास स्टेशनवरून चालत आहे. त्याला सो आजचा दिवस इथे संपूया, कारण आज काम खूप होते आणि मॅनेजर पण आलेला. सो मला त्यांनी थोडे टोमणे मारले की मी हॅरेस करतो वगैरे, असं तुम्ही बोलता, तुम्ही काय कामं केली नाहीत. पण आम्ही कामं करतो, त्याच्यानंतर पण आम्हाला हॅरेस होतो का, तर सुट्ट्या घेऊ नका, त्यावरून आम्हाला हॅरेस केलं जातं. तर ते तुम्हाला समजलं पाहिजे सर. आम्ही जेव्हा आमच्या हक्काच्या सुट्ट्या घेतो तेव्हा तुम्ही आम्हाला घेऊन द्या सर. ठीक आहे, आम्ही चोरून नाही घेत, घेतले तरी पण आम्ही देतो. अशा कधी परिस्थिती येतच नाही की चोरून घ्यावे. आज कामं होती की व्हेरिफिकेशन, त्यानंतर निकाड प्लेसमेंटचं होतं, इनवर्ड होतं. सो तेवढं केलं. त्याच्यानंतर 2-3 पोर्ट पण होते, ते फ्लॅप होत होते, एम्बर दाखवत होते. ते चेक केले. चेक इन चेकआउट केल्यानंतर मेल केलं त्यांना की आम्ही हे काम केलेलं आहे. व्हिडिओ बघून झाल्यावर विसरू नका फॉलो करायला, इंस्टावर रोजचे रील बघायला आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला रील बघता येईल, रोजचे नोटिफिकेशन येतील रील अपलोड झाल्यावर. आणि गुड नाईट, टेक केअर, बाय.